महाराष्ट्राची कुलदेवता आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी तुम्ही तुळजापूरला येताय आणि सरळ जगदंबेचं दर्शन घेत असाल तर तुम्ही चूक करताय. कारण आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी एक प्रक्रिया असते, त्याला दर्शन यात्रा म्हणून ओळखतात. तर काय आहे ही दर्शन यात्रा तुम्हाला माहीत आहे का? जेव्हा तुम्ही तुळजाभवानीच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी येता, सर्वप्रथम सिद्धिविनायकाचे दर्शन घ्यायचे असते. त्यानंतर रक्तभैरव या तुळजाभवानीचा परम भक्त म्हणून ओळखला जातो. रक्तभैरवाच्या दर्शनानंतर देवीच्या समोरच विराजमान असलेल्या भवानी शंकर या देवाचे दर्शन घेऊनच मग तुळजाभवानीचे दर्शन घ्यायचे असते. तुळजाभवानीच्या दर्शनानंतर काळभैरवाचे दर्शन घ्यायचे असते. तर अशा प्रकारे आई तुळजाभवानीची दर्शनाची प्रक्रिया आहे. यालाच दर्शन यात्रा असे म्हणतात. माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.